नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मँगो कुल्फी। तर आता उन्हाळ्याचा सीझन आहे, आंबे पिकायला लागले, तर तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा। त्यासाठी काय करायचं आहे, गॅसवरती एक कुठलंही भांडं ठेवा, त्याच्यामध्ये 2 कप मी इथे म्हैशीचं दूध घेतलेलं आहे। म्हैशीचं दूध छान गरम करून घ्यायचं। गरम करत असताना त्याच्यामध्ये 3-4 चमचे साखर घालायची। साखर घालून हे छान मिक्स करत करत आपल्याला छान हे दूध जे आहे ते गरम करून घ्यायचे। थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे, म्हणजे थोडंसं थिक होईपर्यंत। खूप जास्त थिक नाही करायचं आपल्याला, एकदम थोडंसं गरम करून घ्यायचं आणि एक छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे तापवायचं आहे आणि हळूहळू थोडंसं हे आटू लागेल। त्या स्टेजला आपल्याला काय करायचं, एका वाटीमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर घातलं। पूर्ण चमचा भरून पण नाही घेतलंय मी, थोडंसं कमीच घेतलं। त्याच्यामध्ये दूध घालायचं, साधं दूध। त्याच्यामध्ये हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते व्यवस्थित मिक्स करून एक छान अशी स्लरी तयार करायची आहे। याने काय होणार आहे, आपलं जे दूध आहे ना ते अजून थिक व्हायला मदत होईल। तर आता दूध गरम होतंय, त्याच स्टेजमध्ये आपल्याला हे जे कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ती ॲड करायची आहे आणि हळूहळू मिक्स करत करत आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे। याने आपलं दूध जे आहे ते पटकन घट्ट व्हायला मदत होईल। आता दूध झालेलं आहे, गॅस बंद करून ठेवायचा, ते थंड होऊ द्यायचं दूध। त्यानंतर आंबे घ्यायचे, इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत, त्याला कट करून त्याच्या आतला आपल्याला पल्प घ्यायचा आहे। तर आता मी इथे ना कापून घेते आंब्यांना, हे असं फोडींमध्ये कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याच्यावरती कट करून घेऊ शकता, उभे आडवे कट करून त्यातला गर काढून घेऊ शकता। मी डायरेक्ट चमच्याच्या मदतीने याच्या आतला पल्प आहे तो काढून घेते आणि आपल्याला हा जो पल्प आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे। मी इथे 2 आंबे वापरले, तुम्ही तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं त्या प्रमाणामध्ये करू शकता। 2 कप म्हैशीचं दूध घेतलं, त्याच्यासाठी मी 2 आंबे वापरलेले आहेत। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा पल्प ॲड करायचा आणि त्याच्यामध्ये ना मी इथे घरचीच मलाई घातलेली आहे। मलाई नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम ॲड करा। इथे मी एक 2-3 चमचे एवढी मलाई, जी दुधावरची साय असते ना तिलाच आपण स्टोअर करून ठेवू शकतो, ती ह्यात ॲड करायची आणि मिक्सरमधून हे फिरवून आणायचं। मिक्सरमधून फिरवलं की काय करायचं आहे, जे दूध आपण घट्ट केलेलं आहे ते ह्यात थोडं थोडं करत ॲड करायचं, एकसाथ नाही घालायचं आहे, नाहीतर मग सगळं वाटताना बाहेर पडेल। त्याच्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला हे दूध याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। दूध आणि आंब्याचा जो पल्प आहे तो मस्त मिक्स होईपर्यंत हे छान ब्लेंड करून घ्यायचं आणि हा बघा, हे असा मस्त हा जो ज्यूस आहे तो दिसून येईल। तर आता मी पुन्हा अजून दूध ॲड करते आणि एकदम हलकंसं फिरवून आणते, म्हणजे बाहेर येणार नाही आणि ते फक्त मिक्स होईल इतपतच फिरवायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जो आईस्क्रीमचा मोल्ड असेल तो घ्या, नसेल तर तुम्ही हे ग्लासमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। तर आता तयार केलेला हा जो ज्यूस आहे तो आपण आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घालून घेणार आहोत। सगळ्या मोल्डमध्ये मी हा जो ज्यूस आहे तो भरून घेते। भरून झाल्यावरती ह्याच्या ज्या बंद करायची झाकणं आहेत त्यानेच हे बंद करून घेणार आहे। तुमच्याकडे भांडं नसेल तर तुम्ही ग्लासात करा, त्याच्यावरती फॉईल पेपर लावून तुम्ही हे करू शकता। फक्त झाकून ठेवायचं आहे, नाहीतर मग ना आयसी होईल, याच्यामध्ये आईस क्रिस्टल दिसून येतील, म्हणजे बर्फाचे खडे दिसतील। त्याच्यामुळे हे व्यवस्थित बंद करणं तितकंच गरजेचं आहे। तर आता हे बंद करून झालं आहे, आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, एकदम डीप फ्रीझरसाठी 7 ते 8 तासांसाठी ठेवायचं, म्हणजे शक्यतो रात्री बनवलात तर सकाळी तुम्ही हे खाऊ शकता। तर आता इथे आईस्क्रीम बनून रेडी झालेला आहे। मी ना खाली पाणी घेतले थंड, जेणेकरून ते व्यवस्थित सुटेल। तर आता बघा, हा ज्या मँगो कुल्फ्या आहेत त्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।